नमस्कार मित्रांनो, क्रिप्टो क्रांती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, संपूर्ण क्रिप्टोकरन्सी मार्केटमधले सर्वात जास्त इन्व्हेस्टर्स हे भारतामध्ये आहेत. भारताच्या नागरिकांची क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची रुची वाढत असल्यामुळे भारत सरकारने 1 एप्रिल 2022 पासून क्रिप्टोकरन्सीमधून मिळणाऱ्या प्रॉफिटवर टॅक्स लावायला सुरुवात केली आहे. 2022-23 हा पहिला फायनान्शियल इयर असणार आहे ज्यामध्ये क्रिप्टो इन्व्हेस्टर्स हे त्यांच्या होल्डिंग्स किंवा इन्व्हेस्टमेंटच्या रिटर्न्सवर टॅक्स भरणार आहेत. पण बरेच क्रिप्टो इन्व्हेस्टरला 2022-23च्या फायनान्शियल इयरमध्ये क्रिप्टो इन्व्हेस्टमेंटसाठी किती टॅक्स भरावा लागेल हे माहीत नाही आहे. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रिप्टोकरन्सीमधून मिळणाऱ्या प्रॉफिटवर किती आणि कोणकोणते टॅक्स भरावे लागणार आहेत याबद्दल माहिती देणार आहे. म्हणून हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, मी फायनान्शियल ॲडवायझर नाही आहे. हा व्हिडिओ मी फक्त एज्युकेशनल आणि एंटरटेनमेंट पर्पजसाठी बनवला आहे. कोणत्याही क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्ट करायच्या आधी त्या प्रोजेक्टचा नीट अभ्यास करा आणि त्यानंतरच इन्व्हेस्ट करा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण क्रिप्टो क्रांती या चॅनलवर तुम्हाला क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेनचे एज्युकेशन आणि इन्फॉर्मेशन देणारे व्हिडिओ मराठीमध्ये पाहायला मिळतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 8% लोकांनी क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, ज्याची टोटल व्हॅल्यू 80,000 करोडपेक्षा जास्त आहे. मित्रांनो, 2022-23 मध्ये क्रिप्टोकरन्सीवर किती टॅक्स भरावा लागणार आहे ह्याची माहिती देण्याआधी 2021-22च्या आर्थिक वर्षात तुम्हाला क्रिप्टोकरन्सीवर कशा प्रकारे टॅक्स भरावा लागत होता ते पहिला समजून घेऊया. 2022-23च्या बजेटच्या आधी क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगला इतर बिझनेसप्रमाणे पाहिले जात होते. ज्याप्रमाणे तुम्हाला इतर कोणत्याही बिझनेसमधून मिळणाऱ्या प्रॉफिटवर 10, 20, 30% स्लॅबप्रमाणे टॅक्स भरावा लागत होता, त्याचप्रमाणे क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगमधून मिळणाऱ्या प्रॉफिट किंवा इन्कमवर सुद्धा 10, 20, 30% स्लॅबप्रमाणे टॅक्स भरावा लागत होता. जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करत असलात तर तुम्हाला सर्वात पहिला STT म्हणजे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स भरावा लागतो. जर तुम्ही STT भरला असेल तर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन स्लॅब प्रमाणे 15% आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन स्लॅब प्रमाणे 10% टॅक्स भरावा लागतो. आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेनचा कालावधी हा 1 वर्षापेक्षा कमी असतो आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त असतो. पण क्रिप्टोकरन्सीमध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेनचा कालावधी हा 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त होता आणि 2 वर्षाच्या आधी जे पण काही रिटर्न्स येतील ते शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असणार. क्रिप्टोकरन्सीमध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल गेनसाठी 30% टॅक्स आणि लॉंग टर्म कॅपिटल गेनसाठी 20% टॅक्स भरावा लागत होता. पण 2022-23च्या आर्थिक बजेटच्या बिलमध्ये क्रिप्टोकरन्सीला करन्सीचा दर्जा न देता त्याला VDA म्हणजे व्हर्च्युअल डिजिटल ॲसेटचा दर्जा दिला गेला. सर्व क्रिप्टोकरन्सी कॉइन, टोकन आणि NFT हे व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट क्लासमध्ये येतात. 2022-23 पासून क्रिप्टोकरन्सीची खरेदी, विक्री किंवा ट्रेडिंग ही स्टॉक मार्केटच्या ट्रेडिंग किंवा इन्कम प्रमाणे नसणार. क्रिप्टोकरन्सीमधून मिळणारे इन्कम हे पूर्णपणे वेगळे असणार. म्हणजेच क्रिप्टोकरन्सीचा बिझनेस हा इतर बिझनेसपेक्षा पूर्णपणे वेगळा असणार आहे. जर तुम्ही क्रिप्टोकरन्सीमधून नफा कमवलात तर 10, 20, 30% टॅक्सचा स्लॅब तुमच्यासाठी व्हॅलिड नसणार. म्हणजे हा टॅक्स स्लॅब तुम्हाला लागू होणार नाही. तुमच्यासाठी फक्त एकच टॅक्स स्लॅब असेल, तो म्हणजे फ्लॅट 30% टॅक्स. तुम्ही चालू वर्षात क्रिप्टोकरन्सीमधून 1 लाखाचा प्रॉफिट कमवा किंवा 1 करोडचा, तुम्हाला 30% टॅक्स भरावा लागणार आहे. 2022-23च्या बजेटच्या आधी तुम्हाला क्रिप्टो बिझनेसमध्ये होणारे खर्च वजा करून राहिलेल्या प्रॉफिटवर टॅक्स द्यावा लागत होता. पण आता 2022-23च्या बजेटनंतर क्रिप्टोमधून मिळालेल्या प्रॉफिटमधून इतर कोणतेही खर्च वजा नाही करू शकत. म्हणजेच तुम्ही 30% टॅक्सच्या अगेन्स्ट कोणतेच डिडक्शन्स क्लेम नाही करू शकत. ये भगवान क्या जुलूम है. हाच एक खूप मोठा नेगेटिव्ह पॉईंट आहे या क्रिप्टोकरन्सी टॅक्स बिलचा. फक्त तुम्ही एकच खर्च दाखवू शकता, तो म्हणजे कॉस्ट ऑफ ॲक्वायझेशन. कॉस्ट ऑफ ॲक्वायझेशन म्हणजे ज्या क्रिप्टोमधून तुम्हाला प्रॉफिट झाला आहे त्याला खरेदी करण्यासाठी तुम्ही किती पैसे खर्च केले आहेत. समजा तुम्ही 1 लाख रुपये बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट केले आणि 1 वर्षानंतर 1 लाखावर 50,000 रुपयाचा प्रॉफिट झाला, तर टॅक्स भरताना तुम्हाला प्रॉफिटवर म्हणजे त्या 50,000वर 30% टॅक्स भरावा लागेल. आणि इन्व्हेस्ट केलेले 1 लाख हे कॉस्ट ऑफ ॲक्वायझेशन असणार आहे. इतर बिझनेसमध्ये ज्याप्रमाणे लॉस सेट ऑफ होतो त्याप्रमाणे क्रिप्टोकरन्सी बिझनेसमध्ये लॉस सेट ऑफ होणार नाही. समजा तुम्हाला क्रिप्टोमधून 2022-23 मध्ये 1 लाख रुपयाचा लॉस झाला आणि 2023-24 मध्ये तुम्हाला 1 लाखचा प्रॉफिट झाला, तर इतर बिझनेसप्रमाणे तुमचा लॉस कॅरी फॉरवर्ड किंवा सेट ऑफ होणार नाही आणि तुम्हाला 30% टॅक्स भरावा लागणार. मग आता तुमच्या मनात प्रश्न येईल की एकाच वर्षात जर प्रॉफिट आणि लॉस दोन्ही झाले तर टॅक्स भरावा लागेल का? ह्याचं उत्तर मी तुम्हाला एक उदाहरण देऊन समजवतो. समजा तुम्ही 1 लाख रुपये बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट केले आणि 1 लाख रुपये इथेरियममध्ये इन्व्हेस्ट केले. बिटकॉईनमध्ये तुम्हाला 50,000चा प्रॉफिट झाला आणि इथेरियममध्ये 20,000चा लॉस झाला.
तर तुम्हाला 50,000 मधून 20,000 वजा करून राहिलेल्या 30,000वर 30% म्हणजेच 9,000 रुपये टॅक्स भरावा लागेल. पण मित्रांनो, हा टॅक्स तुम्हाला चालू वर्षामध्येच भरावा लागेल. पुढच्या आर्थिक वर्षामध्ये तुम्ही हा लॉस कॅरी फॉरवर्ड नाही करू शकत. आता प्रश्न येतो TDSचा. 1% TDS कधी आणि कोणाला भरायचे आहेत? भारतीय क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजवर होणाऱ्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनला ट्रॅक किंवा मॉनिटर करता यावं आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शनची माहिती सरकारला मिळायला हवी म्हणून भारत सरकारने 1 जुलै 2022 पासून 1% TDS म्हणजेच टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्सचा नियम सुरू केला आहे. क्रिप्टो डिपॉझिट, विड्रॉ किंवा ट्रान्सफरवर 1% TDS लागणार नाही. 1% TDS तुम्हाला तेव्हाच भरावा लागेल जेव्हा तुम्ही क्रिप्टोकरन्सीला सेल करणार आणि ते पण भारतीय रुपयाच्या पेअरमध्ये सेल केले तरच 1% TDS भरावा लागेल. आणि जेव्हा तुम्ही एक क्रिप्टोचा वापर करून दुसरी क्रिप्टो खरेदी किंवा विक्री करता किंवा स्वॅप करता तेव्हा तुम्हाला बाय सेल या दोन्ही ट्रान्झॅक्शनवर 1% TDS भरावा लागेल. म्हणजेच जर तुम्ही स्टेबल कॉईनचा वापर करून बिटकॉईन खरेदी केले तर तुम्हाला बिटकॉईन खरेदी करताना आणि विकताना दोन्ही वेळेला 1% TDS भरावा लागेल. जर तुम्ही क्रिप्टोमध्ये मार्जिन ट्रेडिंग किंवा फ्युचर्स ट्रेडिंग करत असणार तरी सुद्धा तुम्हाला 1% TDS भरावा लागणार आहे. त्याच्यामध्ये 1% TDSचं गणित कसं असेल ते मी तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही 10,000 रुपयाला 5x लेव्हरेज घेऊन ट्रेड करणार तर तुमची ट्रेडिंग अमाऊंट ही 50,000 असणार. मग तुम्हाला 50,000चा 1% म्हणजे 500 रुपये TDS म्हणून भरावे लागणार आणि हा TDS लॉंग आणि शॉर्ट या दोन्ही ट्रेडवर भरावा लागणार. आता आपल्यापैकी बरेच लोक इन्व्हेस्टर्स आहेत आणि काही लोकांना क्रिप्टो ट्रेडर म्हणून क्रिप्टो इंडस्ट्रीमध्ये करिअर बनवायचं आहे. जे लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना 30% टॅक्स आणि 1% TDSचा काही प्रॉब्लेम होणार नाही, कारण प्रॉफिटमधला 30% टॅक्स आणि 1% TDS त्यांना तेव्हाच द्यावा लागेल जेव्हा ते त्यांची क्रिप्टो होल्डिंग सेल करून प्रॉफिट बुक करणार. पण लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स हे खूप काळापर्यंत सेल नाही करत, त्यामुळे अशा इन्व्हेस्टर्सला 30% टॅक्स आणि 1% TDSचा काही फरक पडणार नाही. पण जे ट्रेडर्स आहेत त्यांना थोडे वर्ष 30% टॅक्स आणि 1% TDSचा त्रास होऊ शकतो, कारण जे ट्रेडर दिवसातून कमीत कमी 4-5 वेळा ट्रेड करणार त्यांना प्रत्येक ट्रेड क्लोज करताना 1% TDS द्यावा लागेल. आणि जर तुम्ही मार्जिन ट्रेडिंग किंवा फ्युचर ट्रेडिंग करत असणार तर तुम्हाला लेव्हरेज घेतलेल्या अमाऊंटवर 1% TDS द्यावा लागेल. पण एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे 1% TDS हा फक्त भारतीय एक्सचेंजवर ट्रेडिंग करताना भरावा लागणार आहे. इंटरनॅशनल एक्सचेंजवर ट्रेड किंवा ट्रान्झॅक्शन करताना तुम्हाला 1% TDSचा नियम लागू होणार नाही, कारण 1% TDSचा नियम हा फक्त इंडियन एक्सचेंजेससाठी आहे. पण इंटरनॅशनल एक्सचेंजेससाठी सुद्धा हा नियम लवकरच लागू होऊ शकतो. आता प्रश्न असा येतो की 1% TDS कुठे आणि कसा भरावा लागेल? ह्याचं उत्तर असं आहे की हा 1% TDS तुम्हाला स्वतःला नाही भरायचा आहे. हा टॅक्स क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज तुमच्या ट्रान्झॅक्शनमधून पैसे कापून प्रत्येक 24 तासानंतर सरकारकडे जमा करणार आहे. ह्याचं उदाहरण देऊन सांगतो. समजा तुम्ही 1 लाख रुपये बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट केले. त्या 1 लाखाचे आता 1.5 लाख झाले आहेत आणि तुम्ही 1.5 लाखचे बिटकॉईन विकून प्रॉफिट बुक केला. तर 1.5 लाखाच्या ट्रान्झॅक्शनवर तुम्हाला 1% म्हणजे 1,500 रुपये TDS भरावा लागणार आहे. तुम्ही हा 1% TDS इन्कम टॅक्स फायलिंगच्या वेळी क्लेम करू शकता. तुम्ही चालू वर्षात किती TDS भरला आहे ते तुम्ही इन्कम टॅक्सच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. जर तुम्ही एका वर्षामध्ये 50,000 पेक्षा कमी किमतीचे क्रिप्टोकरन्सी सेल करता तर तुम्हाला 1% TDS भरावा लागणार नाही. पण मित्रांनो, एक गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या की जर तुम्ही 2 वर्ष लागोपाठ इन्कम टॅक्स भरला नाही किंवा इन्कम टॅक्स फाईल केला नाही अशा केसमध्ये तुम्हाला 5% TDS सुद्धा भरावा लागू शकतो. म्हणून वेळेत इन्कम टॅक्स भरणं गरजेचं आहे. आता राहिला प्रश्न 18% GSTचा. बऱ्याच इन्व्हेस्टरच्या मनात गैरसमज आहे की 30% इन्कम टॅक्स आणि 1% TDS सोबत आता 18% GST सुद्धा भरावा लागेल. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. 18% GST लागणार आहे हे खरे आहे, पण ते आपल्यासारख्या रिटेल इन्व्हेस्टरसाठी ॲप्लिकेबल नसून क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजसाठी असणार आहे. जेव्हा आपण क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजवर ट्रेडिंग करतो तेव्हा एक्सचेंज आपल्याकडून सर्व्हिस चार्जेस म्हणून ट्रेडिंग फीज घेतात. ती फीज म्हणजे क्रिप्टो एक्सचेंजचा इन्कम सोर्स असतो आणि त्या इन्कम सोर्सवर प्रत्येक एक्सचेंजला 18% GST भरावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही असं नका समजू की 18% GST तुम्हाला भरायचा आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, 30% टॅक्स हा फक्त प्रॉफिटवर द्यायचा आहे आणि प्रॉफिट तेव्हाच बुक होणार जेव्हा तुम्ही क्रिप्टो होल्डिंग सेल करणार. त्यामुळे जर तुम्ही 3, 4, 5 वर्षापेक्षा जास्त काळासाठी क्रिप्टोकरन्सी होल्ड करून ठेवणार तर तुम्हाला 30% टॅक्स आणि 1% TDS द्यावा लागणार नाही, कारण हा टॅक्स नियम फक्त 2022-23 साठी आहे आणि प्रत्येक वर्षाच्या आर्थिक बजेटमध्ये टॅक्सचे नियम बदलत असतात. त्यामुळे मला तरी असं वाटतं की येणाऱ्या काही वर्षात क्रिप्टोकरन्सीवर लावलेला जो टॅक्स नियम आहे तो नक्की बदलेल. त्यामुळे टॅक्सला घाबरून तुम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करायचं सोडू नका.
आता सध्याची मार्केट स्थिती बघून तर असं वाटत आहे की 2023 हे वर्ष क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्ट करायची सर्वात चांगली अपॉर्च्युनिटी आहे, कारण येणाऱ्या 2-3 वर्षात संपूर्ण जगभरात क्रिप्टोकरन्सीला रेग्युलेट केलं जाणार आहे असा माझा विश्वास आहे आणि माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे हा गोल्डन अपॉर्च्युनिटीला आपण मिस नाही करायचा आहे. त्यामुळे 30% टॅक्स किंवा 1% TDSला घाबरून न जाता तुम्ही ह्याच्यामध्ये बिंदास इन्व्हेस्ट करा. आय होप मित्रांनो, तुम्हाला मी जी माहिती दिलेली आहे टॅक्सबद्दल ती समजली असेल. तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील ते सर्व क्लिअर झाले असेल आणि ही सर्व माहिती ऐकून सुद्धा तुमच्या मनात अजून काही डाऊट्स वगैरे असतील किंवा तुमच्या मनात काही प्रश्न असतील क्रिप्टोकरन्सीच्या टॅक्सच्या संदर्भात, तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला ते प्रश्न विचारू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला नक्कीच मला खूप आनंद होईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र.